नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। तडीपार केले असतानाही पुण्यात येऊन पैशांसाठी भावांवर हल्ला करून दहशत माजवणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। तानाजी जाधव असं अटक केलेल्या गुंडाचं नाव आहे। याबाबत बालाजी जाधव यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना संतोषनगरमध्ये 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ तानाजी जाधव याला 2 वर्षाकरिता तडीपार केलाय। तो त्या कालावधीमध्ये सोलापूर येथे राहिलाय। फिर्यादी हे सेटरिंगचं काम करतात। फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह घरात असताना त्याचा तडीपार भाऊ तानाजी जाधव हा घराबाहेर आला। त्याने फिर्यादी यांना घराचे बाहेर बोलावले, त्यास जेवणासाठी आणि सोलापूर येथे पुन्हा जाण्यासाठी पैसे पाहिजे होते। फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांचा लहान भाऊ धनाजी जाधव घरातून बाहेर आल्यावर त्यालाही तानाजी मारू लागला। दोघांनी त्याला विरोध करत असतानाच त्याने कमरेला लपून ठेवलेला कोयता काढून त्यांच्यावर उगारला। तुम्ही मला पैसे दिले नाही तर तुम्हाला या ठिकाणीच मारून टाकतो अशी धमकी दिली। घराबाहेर रोडवर जाऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावून शिवगाळ करू लागला। त्याच वेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस तेथे आले। त्यांना पाहून तानाजी पळून जाऊ लागला, तेव्हा पोलिसांनी त्याला कोयत्यासह पकडले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।